अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आपल्याबद्दल अफवा पसरवतो असा गैरसमज करून घेत तरुणावर काचेच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला करून सलून दुकानाची तोडफोड केल्याची घटना माळवाडी शिरोली येथे घडली आहे। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली पुलाची तालुका हातकलंगदे येथील माळवाडी परिसरातील शरद उमेश सूर्यवंशी वय 38 धंदा सलून आणि आरोपी संदेश आवळे राहणार हनुमान मंदिर जवळ माळवाडी शिरोली हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत। संदेश आवळे याने तू माझ्या नावाची अफवा का पसरवतोस असा गैरसमज करून घेतला। या रागातून सोमवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदेश आवळे आणि त्याचा मित्र अभिषेक शिरगावकर यांनी शरद सूर्यवंशी यांना गाठले। तू माझ्या नावाची अफवा का पसरवतोस असे म्हणत संदेश आवळे यांनी हातातील काचेची बाटली शरद याच्या डोक्यावर मारली, तर अभिषेक शिरगावकर यांनीही काचेची बाटली शरद याच्या डोक्यात मारली। त्यामुळे त्याच्या डाव्या बाजूस दुखापत झाली। या हल्ल्यामुळे घाबरलेले शरद सूर्यवंशी तात्काळ आपल्या घरी पळून जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करत अश्लील शिवीगाळ केली व त्यानंतर दोघा आरोपींना शरद याच्या सलून दुकानाकडे जाऊन दुकानातील फर्निचर, आरसे इत्यादी साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले। तसेच दुकानात सूर्यवंशी याचा मित्र इर्शाद येळापुरे यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईलही तेथून गायब झाला आहे। शरद सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।